सेलिब्रिटी डिव्होर्सचा इम्पॅक्ट लग्न संस्थांवर होतोय का? सेलिब्रिटीचा जर लग्नाचा इम्पॅक्ट होतो तर डिवोर्सचाही होणार. म्हणजे काय होते माहितीये का, की आता आपण परत पहिल्या प्रश्नाला येऊया, की आजकाल हे सोशल मीडिया इतक्या वेळा हे डिवोर्स सारखं प्रकरण येतं आणि मग मर्डर आणि ते सिमेंट मध्ये घातलं तुकडे करून, प्रेमी जुना आला बाहेर आणि मग त्या नवऱ्याला मारलं. हे इतक्या वेळा मीडियामध्ये इम्पोज केलं. असं नाही की ते आधी नव्हतं का, आधीपासून नाही. काय घटस्फोट आजच घेतात का सेलिब्रिटी लोक? प्रॉब्लेम काय होतं की काय इम्पोजिशन होतं, तुमच्या फोनवर सारखं येतंय. मुलं कदाचित जे म्हणतात की लग्न नाही करायचं, त्यातलं एक कारण म्हणलं रे हे, की पुढे जाऊन हे माझ्यासोबत झालं तर ह्याचा इम्पॅक्ट होणारच आहे. इव्हन अतुल सुभाष खूप मोठा विषय ठरला सोशल मीडियाने. खूप काय होतंय त्याच्याबद्दल बरोबर त्या ह्याच्यात पण भीती तर बसते ना. हो, पोटगी या विषयाने खूप आजकालचे तरुण मुलं माझ्या ओळखीत आहेत लग्न करायला घालत आहेत. हो बरं, हा काय अंबानी नाही 100%. ह्याच्याकडे काय देऊन देऊन जात, पण तरीच तोच मुद्दा आहे की अंबानी असता एक वेळ तर त्याला देता आला असतं. हो, आता असं आहे की अरे राहतं घर गेलेली लोक आहेत. हो, जे राहतं घर आहे, लग्नासाठी घर घेतलं कर्ज काढून, ते राहतं घर आता लग्नानंतर म्हणजे लग्न झालं आणि त्याचा अल्बम यायच्या आधी आणि ते घर आता देऊन टाकलं आणि ते भाड्याने राहतात. स्पष्ट म्हणणं आहे की पोटगी हे प्रकरण जे पुरुषानेच स्त्रीला द्यायचं हे काय आहे. नाही, त्याच्यात कोर्टाने वेगवेगळे निवाडे दिलेले. त्याच्यात न्याय व्यवस्थेत आता परत मला वाटतं काही गोष्टींची सुधारणा किंवा काही बदल नाही गरज आहे, 100% आहे. त्याचा रिसर्च मी बघितलाय. त्याच्यामध्ये असं आहे की नॉट नेसेसरी दरवेळेस पुरुषच पोटगी देतात. बऱ्याच केसेसमध्ये न्यायालयाने उलटाही निर्णय दिलेला आहे. पण अशी किती केसेस. पण काय होतं की समाजामध्ये आता हे बघ काय होतंय की तू कोर्टापुढे हा प्रश्न येतो ना की ह्या स्त्रीने आयुष्यातले 5 ते 6 वर्ष किंवा जे काही दिवस दिलेले लग्नामध्ये, त्यामध्ये तिचं करिअर कॉम्पन्सेट कसं करणार? हा जो त्या पुरुषांनी पण तितकेच वर्ष दिलेले, पुरुषांनी बाहेर त्याचं करिअर कॉम्पन्सेट नाही ना केलं. असं नाही. आता तू असं म्हणतो की प्रत्येक महिला ही गृहिणीच आहे. घरात असे आहेत कपल की जे मुलगाही जॉब करतोय आणि मुलगीही जॉब करते. हो, जॉब करतात घरातल्या. मग मला एक सांग, घरातली जी काम आहेत ह्याचं मूल्यमापन नाही होत ना. आता लेटेस्ट मध्ये एक सेलिब्रिटीचा डायव्होर्स झाला, साऊथ स्टार, मला वाटतं काय नागा चैतन्य, समन्ता आणि त्यांचा दोघांचा डायव्होर्स. तर ते दोघंही तितकेच कमवते होते, सगळं काही व्यवस्थित होतं. आता तिने पोटगी घ्यायला नकार दिला, तो वेगळा गोष्ट, ती वेगळी बाब आहे, वेगळा मुद्दा. पण तरीही नागा चैतन्याला पोटगी काय म्हणतो नियमानुसार तर द्यावीच लागली. ते त्याच्यातच मुद्दा आहे की तो कोर्टात कंटेन करू शकतो की मी पोटगी देऊ का नाही द्यायला हवी, कारण की आम्ही दोघांनी करिअर हे केलं, घरातलं कुठलेही आमच्या जबाबदारी नव्हती. आणि त्या केसमध्ये कोर्टाने बऱ्याच वेळा असं दिलेला आहे निर्वाळा. प्रॉब्लेम काय होतोय, हे 3-4 हेच सांगतो तुला, आपण पण तेच नाही करायला पाहिजे. त्या 3-4 केसेसचा आधार बनून आपल्याला ज्या गोष्टीची समजच नाही, त्याचं कसं ते वर्क करतं, ज्युडिशरी कशी फंक्शन करते, त्याच्यामुळे असं आपल्याला पुरुष अरे ह्या चक्करमध्ये तुला माहितीये फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला पुरुष बचाव समिती सारखा एक जो प्रकार सुरू झालेला आहे. हो, तर मला त्याचाच एक प्रश्न आहे की ह्याला कशापासून वाचायचंय. आणि आपण पॉडकास्ट सुरू करायच्या आधी हा विषय निघाला होता की पुरुष जेव्हा लग्न करतो ना तेव्हा खूप कमी विचार करतो. इथंच सगळा काय म्हणतात मेक आहे. जसं आपण मगाशी म्हणलं की मुलीच्या डोक्यात ते कळतं त्यांना की ह्याच्या मनात आपल्याबद्दल काय आहे, तसं पुरुषाचा हा सेन्सर डेव्हलप करून दिला नाही लहानपणापासून. सगळ्यांनी त्याला असा वाढवलाय की पुढे जाऊन तो हेच नाही. जसं की गोल मानला की एखाद्या मैत्रिणी तुला सांगायला आलं महिलांबद्दल मुलींबद्दल जास्त कळण्यासाठी, तसं उलट्या बाजूने नाहीये. आणि खूप कमी लोक असतात ते हे समजतात. आणि त्याच्यामुळं काय होतंय की तुम्ही लग्न करायलाच घाबरता का, तर तुम्हाला वाटेल माझ्याच सगळा किस्सा मी त्या अतुल सोबत सारखाच होईल. लग्न संस्थाच काय निर्माण झाली. तू जो काय मुद्दा बोलतोय की पुरुषात तो डेव्हलप होऊच नाही दिला किंवा झालाच नाही. 4 गोष्टी पुरुषांमध्ये कमी आहे, 4 गोष्टी महिलांमध्ये कमी आहेत, म्हणून तर लग्न होऊन तुम्ही हेच तर लग्नासाठीची सुरू झालेली हे होती. पण आजच्या काळात गरज राहिली का? आजच्या काळात ते सेन्स या अपेक्षांच्या वजाखाली स्पर्धा निर्माण झाली. हो,